कुठलीही माहिती किंवा डेटा जो कॉम्प्युटरमध्ये प्रोसेस करण्यासाठी एंटर केला जातो किंवा पाठविला जातो त्या डेटाला इनपुट असे म्हणतात. तसेच आपण कॉम्प्युटरला ज्या इन्स्ट्रक्शन्स देतो त्यालाही इनपुट असे म्हणतात. ज्या डिव्हाइसचा वापर करून इन्स्ट्रक्शन्स देतात त्या डिव्हाइसला इनपुट डिव्हाइस असे म्हणतात. इनपुट डिव्हाइसेसचे टाइप्स. खालील इनपुट डिव्हाइसेस कॉम्प्युटरला जोडले जातात: कीबोर्ड, माउस, स्कॅनर, बारकोड रीडर म्हणजे स्कॅनर, माइक. कीबोर्ड. कीबोर्डचा वापर हा टायपिंगसाठी केला जातो. कॉम्प्युटरचा कीबोर्ड हा स्टँडर्ड टायपरायटरच्या कीबोर्ड प्रमाणेच असतो, फक्त काही जास्त कीज त्यात असतात. साधारणपणे कॉम्प्युटर कीबोर्डला 101 किंवा 114 कीज असतात. कीबोर्डचे खालील प्रकार आहेत: 1. PS2 कीबोर्ड, 2. USB कीबोर्ड आणि 3. वायरलेस कीबोर्ड. PS2 कीबोर्ड. ह्या कीबोर्डला PS2 कनेक्टर जोडला जातो. PS2 कनेक्टर हा 6 पिन मिनी DIN कनेक्टर असतो. ह्या कनेक्टरचा कलर हा जांभळा म्हणजेच पर्पल असतो. अशा टाईपचा कनेक्टर ज्या कीबोर्डला असतो त्यालाच PS2 कीबोर्ड असे म्हणतात. USB कीबोर्ड. USB कीबोर्ड हा अलीकडे मोठ्या प्रमाणात वापरात असलेला कीबोर्डचा प्रकार आहे. ह्या कीबोर्डला USB कनेक्टर असतो, म्हणूनच याला USB कीबोर्ड असे म्हणतात. वायरलेस कीबोर्ड. वायरलेस कीबोर्ड हा रेडिओ फ्रिक्वेन्सी RF, इन्फ्रारेड IR किंवा ब्लूटूथ टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने कॉम्प्युटर्स, टॅब्लेट्स किंवा लॅपटॉप्सला कनेक्ट करता येतो. माउस. हे एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे. माउस हे इनपुट डिव्हाइस असून कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरील ऑब्जेक्ट पॉइंट किंवा सिलेक्ट करण्यासाठी हे डिव्हाइस वापरले जाते. माउसला ऑप्टिकल डिव्हाइस असेही म्हणतात. माउसचे पुढील 5 टाइप्स आहेत: 1. PS2 माउस, 2. USB माउस, 3. वायरलेस माउस, 4. मेकॅनिकल माउस, 5. ट्रॅक पॅड किंवा टच पॅड. PS2 माउस. ज्या माउसला PS2 कनेक्टर कनेक्ट केला जातो त्याला PS2 माउस असे म्हणतात. PS2 कनेक्टर हा 6 पिन मिनी DIN कनेक्टर असतो. ह्या कनेक्टरचा कलर हिरवा किंवा पोपटी म्हणजेच ग्रीन असतो. अशा प्रकारचा कनेक्टर ज्या माउसला कनेक्ट केलेला असतो त्याला PS2 माउस असे म्हणतात. USB माउस. ह्या माउसला USB कनेक्टर असतो. अशा प्रकारचे माउस आजकाल खूप पॉप्युलर आहेत. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला हे माउस जोडता येतात. वायरलेस माउस. वायरलेस माउस हे बॅटरीच्या मदतीने चालणारे वायरलेस डिव्हाइस आहे. वायरलेस माउस हे रेडिओ वेव्ह किंवा इन्फ्रारेड लाईट वेव्ह किंवा ब्लूटूथच्या सहाय्याने कॉम्प्युटर सिस्टीमशी कम्युनिकेट किंवा कनेक्ट करतात. मेकॅनिकल माउस. मेकॅनिकल माउसमध्ये रबर किंवा मेटल बॉल हा माउसच्या खालच्या बाजूला असतो. माउस हा स्क्रोलबारच्या व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल सेन्सर्सशी जोडलेला असतो. या सेन्सर्सच्या मदतीने माउसला डिरेक्शन मिळते. अशा प्रकारचे माउस हे जुन्या पद्धतीच्या कॉम्प्युटर्सला वापरले जायचे. टचपॅड किंवा ट्रॅकपॅड. टचपॅड हे लॅपटॉप कॉम्प्युटर्समध्ये मुख्यत्वे माउस म्हणून वापरले जाते. टचपॅड्सचा वापर लॅपटॉप कॉम्प्युटर्समध्ये सर्वसाधारणपणे केला जातो. टचपॅड्स हा टच सेन्सिटिव्ह पॅड असून त्याचा वापर आपल्या बोटाच्या सहाय्याने कर्सर पॉइंटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी होतो. स्कॅनर. स्कॅनर हे एक इनपुट डिव्हाइस आहे. स्कॅनरचा वापर हा हार्ड कॉपीचे कन्व्हर्जन सॉफ्ट कॉपीमध्ये करण्यासाठी होतो. हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी. आता हार्ड कॉपी म्हणजे काय? हार्ड कॉपी म्हणजे कागदावरील प्रिंट होय. ही कॉपी आपण बघू शकतो आणि हाताने स्पर्श देखील करू शकतो. अशा कॉपीला हार्ड कॉपी असे म्हणतात. उदाहरणार्थ न्यूजपेपर, पुस्तक तसेच एखादे प्रिंटेड डॉक्युमेंट म्हणजेच हार्ड कॉपी होय. तसेच सॉफ्ट कॉपी म्हणजे काय? तर
सॉफ्ट कॉपी म्हणजे जी आपण फक्त डोळ्यांनी पाहू शकतो परंतु हाताने स्पर्श करू शकत नाही, त्यालाच सॉफ्ट कॉपी असे म्हणतात. जी कॉपी आपण कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर पाहतो त्याला सॉफ्ट कॉपी असे म्हणतात. उदाहरणार्थ पीसी किंवा कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील कुठलेही डॉक्युमेंट किंवा फाईल होय. बारकोड स्कॅनर किंवा रीडर. बारकोड रीडरचा उपयोग मुख्यत्वे दुकानांमध्ये केला जातो. बारकोड स्कॅनर हा प्रॉडक्टवरील यूपीएस म्हणजेच युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड म्हणजेच बारकोड रीड करायचे काम करतो. अशा प्रकारचे बारकोड आपण मॉल्समध्ये पाहतो. मायक्रोफोन किंवा माईक. मायक्रोफोन हा जॅक या नावाने ओळखला जातो. हा सीपीयूच्या पाठीमागच्या बाजूला पिन कनेक्टर असतो, त्याला कनेक्ट करतात. माऊस ऑपरेशन्स. ऑप्टिक माऊस ह्या प्रकारचा असतो. त्याला लेफ्ट, राईट आणि स्क्रोल अशी 3 बटन्स असतात. लेफ्ट बटन ऑपरेशन. सिंगल क्लिक करण्यासाठी माऊसचे लेफ्ट बटन एकदा क्लिक करून सोडून द्यावे. डबल क्लिक करण्यासाठी माऊसचे लेफ्ट बटन 2दा जलद गतीने प्रेस करावे. राईट बटन ऑपरेशन. राईट क्लिक करण्यासाठी माऊसचे राईट बटन एकदा प्रेस करून सोडावे. स्क्रोल बटन ऑपरेशन. स्क्रोल बटन हे ह्या प्रकारचे असते. त्याच्या साहाय्याने आपण डॉक्युमेंटचे पेज वर खाली करू शकतो. त्यासाठी स्क्रोल बटन क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज स्क्रोल करावे किंवा फिरवावे. माऊसने ड्रॅग कसे करावे. ड्रॅग करण्यासाठी माऊसचे लेफ्ट बटन प्रेस करून माऊस पाहिजे असेल तेवढा पुढे मागे काय ते पाहणार आहोत. आउटपुट म्हणजे डेटा किंवा माहितीवर प्रोसेस केल्यानंतर तयार झालेला रिझल्ट होय. आउटपुट हे प्रामुख्याने टेक्स्ट, ग्राफिक्स, फोटो, साऊंड किंवा व्हिडिओ अशा स्वरूपात असते. आउटपुट डिव्हाइसेसचे टाइप्स. जसे इनपुट डिव्हाइसेसचे टाइप्स असतात तसेच आउटपुट डिव्हाइसेसचेही टाइप्स असतात. ते म्हणजे मॉनिटर, प्रिंटर, प्रोजेक्टर, स्पीकर हे होत. मॉनिटर. मॉनिटर हे प्रायमरी आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटरवर आपण व्हिडिओ, ग्राफ इत्यादी आउटपुट बघू शकतो. मॉनिटरचे 3 टाइप्स आहेत. एक सीआरटी म्हणजेच कॅथोड रे ट्यूब मॉनिटर. 2 एलसीडी म्हणजेच लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले मॉनिटर. 3 एलईडी म्हणजे लाईट एमिटिंग डिस्प्ले मॉनिटर. सीआरटी म्हणजेच कॅथोड रे ट्यूब मॉनिटर. सीआरटी मॉनिटर हे जुन्या काळातील टीव्ही सारखेच दिसतात. कॅथोड रे ट्यूब सीआरटी ही या प्रकारच्या मॉनिटर युनिटमध्ये बसविलेली असते. अशा मॉनिटर्सची किंमत कमी असून त्याचे रेझोल्युशन एक्सलंट असते. अशा प्रकारचे मॉनिटर ज्या वेळेस कॉम्प्युटर नवीन होता त्यावेळेस वापरले जायचे. एलसीडी म्हणजेच लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले मॉनिटर. एलसीडी ही फ्लॅट स्क्रीन डिस्प्ले टेक्नॉलॉजी असून ते लॅपटॉप्स, सेलफोन्स, कॅल्क्युलेटर्स आणि फ्लॅट स्क्रीन टीव्ही इत्यादीसाठी वापरलेले असतात. एलसीडी हे 2 फ्लेक्झिबल पोलरायझिंग मटेरियल शीटचे असून त्यावर लिक्विड क्रिस्टल सोल्युशनचा थर असतो. हे मॉनिटर्स तुलनेने कमी जागा व्यापतात कारण ते चपट्या आकाराचे असतात. एलईडी म्हणजेच लाईट एमिटिंग डिस्प्ले मॉनिटर. हे मॉनिटर एलसीडी पेक्षा जास्त चपटे असतात आणि कमी जाडीचे असतात. तसेच एलसीडी पेक्षा कमी विजेचा वापर करतात, त्यामुळे वीज वाचवितात. प्रिंटर्स. प्रिंटर्सचा वापर हा सॉफ्ट कॉपीचे कन्व्हर्जन हार्ड कॉपीमध्ये करण्यासाठी होतो. तसे प्रिंटरचे असंख्य टाइप्स आहेत, परंतु माहितीचे 2 टाइप्स म्हणजे 1 लेझर प्रिंटर आणि 2 इंकजेट प्रिंटर. लेझर प्रिंटर. लेझर प्रिंटर हा पर्सनल कॉम्प्युटर प्रिंटर म्हणून प्रसिद्ध आहे. लेझर प्रिंटरमध्ये प्रिंटिंगच्या वेळी फोटोकॉपी मशीन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असतो. एका वेळी एका मिनिटात या प्रिंटरमधून 4 ते 12 पाने प्रिंट करून मिळतात. इंकजेट प्रिंटर्स. इंकजेट प्रिंटरद्वारे आयोनाइज्ड इंकच्या सहाय्याने कागदावर शाई स्प्रे करून प्रिंटआउट घेतला जातो. या प्रिंटरची प्रिंट क्वालिटी मध्यम असून ती लेझर प्रिंटरच्या क्वालिटीच्या तोडीची नसते. काही इंकजेट प्रिंटर्स हे 300 डॉट्स पर इंच रेझोल्युशन देतात.
प्रोजेक्टर. प्रोजेक्टरच्या सहाय्याने कॉम्प्युटर स्क्रीनवरील डिस्प्ले मोठ्या स्वरूपात दाखविला जातो. प्रोजेक्टरचा वापर मीटिंगसाठी तसेच प्रेझेंटेशनसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे मोठ्या हॉलमधील सर्व लोकांना हे प्रेझेंटेशन बघणे सोयीचे जाते. हा लॅपटॉप, पीसी तसेच काही मोबाईल फोन्सलाही जोडता येतो व त्यावरील आउटपुट मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठी प्रोजेक्टर वापरतात. स्पीकर्स. स्पीकर्सच्या मदतीने आपण ऑडिओ ऐकू शकतो. जर आपल्याला आपल्यापुरतेच गाणे ऐकायचे असेल तर आपल्याजवळ हेडसेट म्हणजेच इयरफोन्स असणे आवश्यक आहे. स्पीकरचे काम हे आवाज किंवा ऑडिओ ऐकवणे असे. कॉम्प्युटरचे बॅक पॅनेल साधारणतः अशा प्रकारे दिसते. कॉम्प्युटरच्या बॅक पॅनेलला वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टिव्हिटी पोर्ट्स दिलेले असतात. आता आपण वरपासून खालपर्यंतच्या पोर्ट्सची माहिती घेऊ. सर्वात वरती आपल्याला PS2 कनेक्टर दिसतो. त्यात आपण PS2 कीबोर्ड आणि PS2 माऊस कनेक्ट करू शकतो. त्याच्या खाली आपल्याला सिरियल पोर्ट दिसतो. पूर्वी माऊस सिरियल पोर्टला कनेक्ट केला जात असे. त्याच्या खाली आपल्याला VGA पोर्ट दिसतो. VGA म्हणजे व्हिज्युअल ग्राफिक ॲरे पोर्ट होय. तो निळ्या रंगाचा असतो. मॉनिटरला पण अशाच प्रकारचा पोर्ट असतो आणि ह्या पोर्टला जी केबल कनेक्ट करतात त्याला VGA केबल म्हणतात. त्याच्या उजव्या साईडला पॅरलल पोर्ट दिसतो. पूर्वी या पोर्टला डॉट मॅट्रिक प्रिंटर कनेक्ट केला जात असे. त्यानंतर खाली आपल्याला USB पोर्ट दिसतात. साधारणपणे प्रत्येक CPUच्या बॅक पॅनेलला 4 USB पोर्ट्स असतात. ह्या पोर्टला आपण पेनड्राईव्ह किंवा USB कनेक्टर असलेले कोणतेही डिव्हाइस अटॅच करू शकतो. आता USB पोर्टच्या खाली आपल्याला RJ45 LAN पोर्ट दिसतो. जर आपल्या घरी इंटरनेट कनेक्शन असेल आणि ते केबल थ्रू घेतले असेल तर ती केबल ह्या पोर्टला कनेक्ट करतात. त्याच्या खाली आपल्याला 3 होल्स दिसतात. त्यातील पहिले होल हे पिंक कलरचे असते. त्याला मायक्रोफोन जॅक असे म्हणतात. आपल्या कॉम्प्युटरला मायक्रोफोन किंवा माईक अटॅच करायचा असल्यास ह्या कनेक्टरला तो अटॅच करावा. त्यानंतरच्या होलला ऑडिओ आउट जॅक असे म्हणतात. आपल्या कॉम्प्युटरला स्पीकर अटॅच करायचे असल्यास ते ह्या पोर्टला अटॅच करावे. हे पोर्ट हिरव्या किंवा पोपटी रंगाचे असते. सर्वात शेवटच्या होलला लाईन इन जॅक असे म्हणतात. आपल्या कॉम्प्युटरला कोणतीही ऑडिओ सिस्टीम कनेक्ट करायची असल्यास ह्या पोर्टला जोडावी. साधारणपणे आपल्या CPUचे बॅक पॅनेल असे असते. कॉम्प्युटरचे कॉन्फिगरेशन कसे असावे? खाली दिलेल्या चार्टमध्ये आपल्या कामानुसार कॉम्प्युटरचे कॉन्फिगरेशन दिलेले आहे. त्यात कॉम्प्युटरवर करावयाचे काम त्यानुसार प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क, ग्राफिक्स कार्ड आणि साऊंड कार्ड या सर्व गोष्टी बघणार आहोत. जर आपल्याला कॉम्प्युटर हा बेसिक कामाकरता पाहिजे असेल, उदाहरणार्थ ऑफिस ऑटोमेशन, प्रिंटिंग, स्कॅनिंग एक्सेट्रा, तर त्या कॉम्प्युटरचा प्रोसेसर हा ड्युअल कोर किंवा कोर 2 डिओ किंवा कोर i3 असा असावा. त्यानंतर रॅम ही 1 GB ते 2 GB DDR3 टाईपची असावी. हार्ड डिस्क ही 250 GB व 500 GB पर्यंत असावी. ग्राफिक्स आणि साऊंड कार्ड असेल तरी चालू शकेल. इनबिल्ट नसेल तर आपण एक्सटर्नली अटॅच करू शकतो. त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर हा ग्राफिक्स डिझाईन कामासाठी वापरायचा असेल म्हणजे कोरल ड्रॉ, ऑटोकॅड इत्यादी, तर त्याचा प्रोसेसर हा कोर i3, कोर i5 किंवा कोर i7 चा असावा. त्याची रॅम 4 GB व 8 GB DDR3 टाईपची असावी. हार्ड डिस्क 500 GB ते 1 TB पर्यंत असावी. ग्राफिक्स कार्ड 1 GB ते 2 GB पर्यंत असावे. साऊंड कार्ड इनबिल्ट असेल तर चालेल किंवा नसेल तर एक्सटर्नल अटॅच करू शकतो.
त्यानंतर आपल्याला व्हिडिओ मिक्सिंग किंवा एडिटिंग किंवा ॲनिमेशनसाठी कॉम्प्युटर वापरायचा असल्यास त्या कॉम्प्युटरचा प्रोसेसर हा Core i5, Core i7 असावा. त्या कॉम्प्युटरची रॅम 4GB, 8GB किंवा 16GB DDR3 टाईपची असावी. हार्ड डिस्क ही 750GB ते 2TB पर्यंतची असावी. ग्राफिक्स कार्ड हे 2GB ते 4GB पर्यंत असावे. साऊंड कार्ड हे इंटरनल किंवा एक्सटर्नल हाय डेफिनेशनचे असावे. त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर हा ऑडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ मिक्सिंग, म्युझिक क्रिएशनसाठी वापरायचा असल्यास त्या कॉम्प्युटरचा प्रोसेसर हा Core i5, Core i7 किंवा त्यापुढील व्हर्जनचा असावा. त्या कॉम्प्युटरची रॅम ही 4GB, 8GB किंवा 16GB पर्यंत DDR3 टाईपची असावी. त्या कॉम्प्युटरची हार्ड डिस्क ही 750GB ते 2TB पर्यंत असावी. ग्राफिक्स कार्ड हे 1GB ते 2GB पर्यंत असावे. साऊंड कार्ड हे डिजिटल हाय डेफिनेशनचे इंटरनल किंवा एक्सटर्नल असावे. आपल्याला कॉम्प्युटर हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी वापरायचा असल्यास त्या कॉम्प्युटरचा प्रोसेसर हा Core i3, Core i5 किंवा Core i7 चा असावा. त्या कॉम्प्युटरची रॅम ही 4GB ते 8GB पर्यंत असावी. त्या कॉम्प्युटरची हार्ड डिस्क ही 750GB ते 1TB पर्यंत असावी. ग्राफिक्स कार्ड हे 512MB ते 1GB पर्यंत असावे. साऊंड कार्ड हे इनबिल्ट असले तरी चालेल किंवा नसेल तर एक्सटर्नल अटॅच करावे. अशा प्रकारे आपल्या कॉम्प्युटरचे कॉन्फिगरेशन असावे. टाइप्स ऑफ हार्डवेअर अँड पार्ट्स: प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क, कॅबिनेट सिस्टीम केस, DVD रायटर, मॉनिटर, कीबोर्ड अँड माऊस, साऊंड डिव्हायसेस. ह्या पार्ट्सची माहिती आपण पाहणार आहोत. प्रोसेसर विथ मदरबोर्ड. प्रोसेसर सिलेक्शनच्या वेळेस प्रोसेसरचे जनरेशन आणि स्पीड हे विचारात घेणे महत्त्वाचे आहे. शक्यतो प्रोसेसर हा इंटेल कंपनीचा असावा. प्रोसेसरचा स्पीड हा गिगाहर्ट्झमध्ये मोजला जातो. शक्यतो हा स्पीड 2 गिगाहर्ट्झच्या पुढे असावा. खाली आपल्याला काही प्रोसेसरचे स्पीड आणि त्यांची जनरेशन दिली आहेत. रॅम. आजकाल बहुतेक मदरबोर्डला DDR3 प्रकारच्या रॅम सपोर्ट करतात. रॅमची मेमरी कपॅसिटी ही 1GB ते 8GB पर्यंत असावी. कॉम्प्युटरमध्ये मुख्यत्वे ट्रान्सेंड, किंगस्टन तसेच इतरही अनेक उत्पादक कंपन्यांच्या रॅम वापरतात. हार्ड डिस्क. आपल्या कॉम्प्युटरसाठी शक्य असल्यास SATA to 7 200 RPM प्रकारची हार्ड डिस्क निवडावी. हार्ड डिस्कची मेमरी कपॅसिटी आपल्या वापरानुसार निवडावी. उदाहरणार्थ 250GB ते 1TB पर्यंत असावी. कॉम्प्युटरमध्ये मुख्यत्वे सीगेट आणि सॅमसंगच्या हार्ड डिस्क असाव्यात किंवा इतर उत्पादक कंपन्यांच्या हार्ड डिस्कही उपलब्ध असतात. हार्ड डिस्क निवडताना उत्पादकांची वॉरंटी किती वर्षे आहे ते चेक करावे. कॅबिनेट सिस्टीम केस. कॅबिनेट सिस्टीम केस ही पुरेशी जड असणारी आणि चांगले कूलिंग सिस्टीम असणारी निवडावी. कॉम्प्युटर कॅबिनेट निवडताना नंबर ऑफ एक्झॉस्ट फॅन, फ्रंट USB पोर्ट, SMPS, पॉवर वॅट या बाबी नीट बघून घ्याव्यात. कॅबिनेटच्या फ्रंट पॅनेलला USB आणि माईक व स्पीकर यांचे पोर्ट आहेत का ते बघावे. कॅबिनेट ही सर्कल, आयबॉल तसेच इतरही उत्पादक कंपन्यांची उपलब्ध असते. DVD रायटर. सध्या DVD रायटरचे 2 प्रकार आहेत. एक USB एक्सटर्नल, 2 SATA इंटरनल. IDE हे जुन्या प्रकारचे DVD रायटर अनेक कॉम्प्युटरला बसविलेले असतात. सध्याचे मदरबोर्ड हे SATA कॉम्प्युटर असणारे असतात. अशा वेळी SATA DVD रायटरची निवड करावी. DVD रायटर हे LG, सोनी आणि इतर उत्पादक कंपन्यांचेही उपलब्ध आहेत. मॉनिटर्स. अलीकडे फ्लॅट पॅनेल मॉनिटर्स किंवा LCD मॉनिटर्सचा वापर केला जातो. पॉवर इफेक्टिव्ह कन्झम्पशन असल्याने नवीन LED टाईपच्या मॉनिटरची निवड करावी. मॉनिटर्सचा साईज हा
15 इंचेस, 19 इंचेस किंवा 21 इंचेस या प्रकारात उपलब्ध असतात. मॉनिटर्स हे LG, सॅमसंग किंवा इतर उत्पादक कंपन्यांचेही उपलब्ध असतात. कीबोर्ड अँड माऊस. आजकाल USB कीबोर्ड अँड माऊसचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कीबोर्ड आणि माऊसचा कॉम्बो पॅक उपलब्ध आहे. ते तुलनेने स्वस्त असतात. कीबोर्ड आणि माऊस हे लॉजिटेक, मायक्रोसॉफ्ट किंवा इतरही कंपन्यांचे उपलब्ध असतात. साऊंड डिव्हाइसेस. साऊंड डिव्हाइसमध्ये हेडसेट विथ माईक ऑर विदाउट माईक तसेच मल्टीमीडिया स्पीकर 2.1 विथ सब वूफर यांचा समावेश होतो. स्पीकर किंवा हेडसेट हे मुख्यत्वे सोनी, आयबॉल आणि